Good morning, students. Today we are going to learn the poem 2.3 The Inchcape Rock, which is written by Robert Southey. Okay, before the poem, we have to see icebreakers. So, students, let us see icebreakers. Here is the first question. Prepare a word register related to marine life. तर मरीन लाईफशी रिलेटेड जे काही वर्ड्स आहेत ते वर्ड्स आपण इथं लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांनी सेलर्स दिलेलं आहे. तर अकॉर्डिंग टू मी आय हॅव रिटन सम वर्ड्स. लेट अस सी. बोट, शिप, फिश, रॉक्स, बीचेस, वेव्स, ॲक्वॅटिक ॲनिमल्स. ओके. ॲक्वॅटिक ॲनिमल्स मीन्स समुद्रात राहणारे प्राणी आपण पाहतो. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन. द फंक्शन ऑफ अ लाईट हाऊस आर. लाईट हाऊस म्हणजे काय? तर जसं आपण ट्रॅव्हलिंग करत असताना रोडवरती आपल्याला ट्रॅफिक सिग्नल दिसतात आणि त्या ट्रॅफिक सिग्नलनुसार आपण काय करतो, त्यांना फॉलो करतो आणि त्याप्रमाणे आपण जातो. तसंच जेव्हा तुम्ही समुद्र प्रवास करत असता तेव्हा काही लाईट हाऊस असतात. तर त्या लाईट हाऊसचं वर्क काय आहे, फंक्शन काय आहे ते आपण इथं राईट डाऊन करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे बघा. टू शो द डिरेक्शन. तर आपल्याला दिशा दाखवण्यासाठी या लाईट हाऊसचा उपयोग केला जातो. नेक्स्ट आहे टू सर्व ॲज अ नेव्हिगेशनल एड फॉर मॅरिटाईम पायलट्स ॲट सी. तर इथे बघा सागरी पायलट असं म्हटलेलं आहे. जसं विमान चालवणाऱ्याला आपण वैमानिक म्हणतो म्हणजे पायलट म्हणतो, तसंच इथं समुद्रामध्ये जे जहाज चालवत असतात त्यांना पायलट म्हटलेलं आहे इथं. तर ह्या पायलटना मार्गक्रमण करत असताना मदत करण्याचं काम हे लाईट हाऊस करत असतं बघा. नेक्स्ट आहे टू वॉर्न बोट्स ऑफ डेंजरस एरियाज. तर जेव्हा बोट जात असते समुद्रातून तेव्हा जे डेंजर्स आहेत, जर समोर डेंजर असेल, धोका असेल, तर ते सांगण्याचं काम लाईट हाऊस करतं बघा. इट इज लाईक अ ट्रॅफिक साईन ऑन द सी. तर हे समुद्रामधील एक ट्रॅफिक साईन आहे. म्हणजे जसं रोडवरती ट्रॅफिक सिग्नल असतो तसा हा ट्रॅफिक सिग्नल आहे असं इथं म्हटलेलं आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन. डिस्कस इन पेअर्स द व्हेरियस फेमस रॉक्स इन द वर्ल्ड अँड मेन्शन द प्लेसेस वेअर दे आर. तर आपण काय करायचं आहे, जे फेमस रॉक्स आहेत ते कोठे आहेत आणि त्यांची नावं काय आहेत ते इथं लिहायचं आहे. पहा एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी. फेमस रॉक बॅलन्सिंग रॉक आहे आणि ते कुठं आहे, त्या प्लेसचं नाव काय आहे, महाबलीपुरम. इथे हे बॅलन्सिंग रॉक आहे बघा. आता पुढे आन्सर्स बघा. वेव्ह रॉक. तर वेव्ह रॉक कुठे आहे, USA आहे. लॉज अँड जॉर्ज हेही रॉकचंच नाव आहे, तो आहे ऑस्ट्रेलियामध्ये. नेक्स्ट स्प्लिट ॲपल रॉक. तर हा कुठे आहे, न्यूझीलंडमध्ये. अशा प्रकारे हे फेमस रॉक आणि प्लेसेस आहेत. पुढचा क्वेश्चन आहे बघा. नेरेट इन द क्लास अ स्टोरी अबाउट समवन हू डिस्ट्रॉय ऑर स्पॉइल्ड समवन एल्स गुड वर्क. तर इथं आपण काय करायचं आहे, ही एक ॲक्टिव्हिटी आहे की तुम्ही एखादी स्टोरी राईट डाऊन करायची आहे किंवा सांगायची आहे क्लासमध्ये की ज्या एखाद्यानं चांगलं काम केलेलं आहे आणि ते स्पॉईल करण्याचं काम दुसऱ्या व्यक्तीनं केलेलं आहे. अशा पद्धतीची एक स्टोरी तुम्ही तयार करायची आहे आणि ती प्रेझेंट करायची आहे. ओके. नेक्स्ट आहे बघा. डिस्कस इन पेअर्स अँड ग्रुप्स द फॉलोविंग एक्सप्रेशन. टेक द हेल्प ऑफ युअर टीचर. तर आपण इथं काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. कशा संदर्भात डिस्कस करायचं आहे, तर पुढं काही प्रोवर्ब्स दिलेले आहेत तर त्या संदर्भात आपण डिस्कस करायचं आहे. पहा फर्स्ट आहे ॲज यू सो शाल यू रीप. पहा याचा अर्थ काय होतो, जे पेराल तेच उगवेल. म्हणजे तुम्ही समोरच्याशी कसं वागाल
त्याच पद्धतीनं तुम्हाला रिप्लाय येईल. किंवा जर समजा तुम्ही एक घरामध्ये एखादी गोष्ट म्हणजे वाईट गोष्ट करत असाल आणि ते जर लहान मुलांनी बघितलं तर ती मुलंही त्याच पद्धतीनं करतात. म्हणजेच काय, ॲज यू सो, जसं तुम्ही पेराल सो शॅल यू रीप, तसंच ते उगवेल. नेक्स्ट आहे क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. बघा, गुन्हा हा काय करतो, स्वतःला तुम्हाला शिक्षा सांगतो. म्हणजेच काय, जर तुम्ही एखादा गुन्हा केला असाल तर तुम्हाला शिक्षाही होतेच. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. जे सभोवताली आहे ते तुमच्या जवळही येतं. टीट फॉर टॅट, म्हणजेच काय, जशास तसे. नेक्स्ट आहे इविल डिग्स अ पिट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम. पहा, म्हणजे दुसऱ्यासाठी जर आपण खड्डा खणला तर त्याच्यामध्ये आपण पडतो. बघा, म्हणजे दुसऱ्याचं वाईट व्हावं ह्या उद्देशानं तुम्ही जर काही करायला गेला तर ते तुमच्यावरतीच उलटतं आणि तुमचंच काहीतरी वाईट होतं. अशा पद्धतीच्या ह्या प्रोवर्ब्स आहेत. बघा, सो स्टुडंट्स, टुडे वी हॅव कंप्लीटेड द आईस ब्रेकर्स. सो in the next lecture we are going to learn about the poet and the poem. Okay, thank you, have a good day.